नवी मुंबई अब जल संकट नहीं बल्कि जल संपन्न शहर के तौर पर पहचान बना चुका है। नवी मुंबई की पहचान उसके योजनाबद्ध विकास के साथ ही साथ उसके जल प्रबंधन के लिए भी जानी जाती है। मोरबे धरण ने इस साल अपनी 450 दशलक्ष लीटर प्रतिदिन की क्षमता पूरी कर ली है, जिससे शहर अब जल संपन्न हो चुका है। मोरबे धरण में जल स्तर 88.12 मीटर से अधिक हो जाने के कारण आज राज्य के वन मंत्री व पालघर जिला के पालक मंत्री गणेश नाइक की प्रमुख उपस्थिति में तथा पूर्व सांसद संजीव नाइक और नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के नेतृत्व में मोरबे धरण परियोजना स्थल पर पारंपरिक पद्धति से जल पूजन कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक और डॉक्टर कैलाश शिंदे ने मोरबे धरण में विधि विधान के साथ जल पूजन किया और प्रकृति के इस अनमोल देन के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए हर साल मोरबे धरण पूर्ण क्षमता के साथ भरे ऐसी कामना की। वहीं वन मंत्री गणेश नाइक ने तत्पश्चात मोरबे धरण का कपाट खोलकर जल प्रवाहित किया। इस मौके पर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता सुरेश आरदवाड़, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं और अन्य गणमान्य व्यक्तिगण उपस्थित थे। इस अवसर पर वन मंत्री गणेश नाइक ने आनंद व्यक्त करते हुए कहा कि आज नवी मुंबईकरों के साल भर की पानी की चिंता दूर हुई है और एक नवी मुंबईकर होने के नाते उन्हें इस बात का आनंद है। सुदैवाने गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नवी मुंबईच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद होतो। इतना ही नहीं, उन्होंने मोरबे धरण से ऊर्जा निर्माण के उनके संकल्प को फिर दोहराते हुए कहा कि जल्द नवी मुंबई महानगर पालिका द्वारा 2 चरणों में सोलर पैनल से ऊर्जा निर्माण करने के प्रकल्प को गति दी जाएगी, जिससे भविष्य में प्रकल्प का खर्च निकलेगा और महानगर पालिका को उससे उत्पन्न होगा। सोलरच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती, परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या, परंतु ते मागे राहील। परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल। 750 कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील 2 टप्प्यामध्ये। ते 750 कोटी रुपये 7 वर्षांमध्ये रिकवर होतील आणि राहिलेली साधारणपणे 23 वर्ष दर वर्षाला 100 कोटी रुपये महानगरपालिकेला म्हणजे 100, 105, 115 तो 150 कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो, ते उत्पन्न मिळू शकतो। उन्होंने आगे कहा कि अशोकांतिका है कि 12वीं धरण का कबूल किया हुआ 35 MLD पानी 6 वर्षों से नवी मुंबई को नहीं मिला, जबकि उनके कामगारों को नौकरी जरूर मिल गई। वहीं नवी मुंबई महानगर पालिका के खुद के मोरबे धरण के कामगारों को अब तक स्थायी नौकरी से वंचित रखा गया है और इसलिए उन्होंने जल्द ही इस मुद्दे पर मुख्यमंत्री की अध्यक्षता में बैठक लेकर मुद्दा हल करने का आश्वासन दिया। 12वी धरणाचं कबूल केलेलं पाणी 35 MLD मिळत नाही, पण त्यांची लोक परमनंट झाले तर आनंद आहे। पण मोरबे धरणाचे लोक जी साधारण 40 लोकांची यादी सुनील घरत माजी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही घेऊन निर्णय घ्या। आता कोणासाठी थांबले मला म्हणजे 12वी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरबे धरणाच्या लोकांना जो आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत आणि 12वी धरणाचं 35 MLD पाणी गेली 6 वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे 35 MLD पाण्याचा प्रश्न सुटेल। वहीं आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि नवी मुंबई शहर अब जल संपन्न हो चुका है। उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई महानगर पालिका ने मल निस्तारण के पानी पर अपना ध्यान केंद्रित किया है और इसी श्रृंखला में प्रक्रिया युक्त पानी को लेकर उन्होंने MIDC के साथ 40 MLD, नवी मुंबई एयरपोर्ट के साथ 5 MLD पुनः प्रक्रिया युक्त पानी वितरण का करार किया है और साथ ही अब जल डाटा सेंटर की 2 कंपनियों के साथ भी महानगर पालिका ने करार किया है। पण आनंदाचा क्षण आहे। मला माझे योग मी म्हणतो अवभाग्य समजतो की 2 वेळा मी लागोपाठ
धरण भरलेलं आहे. तिसरं वर्ष आहे, त्याच्यातले 2 वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं. आपण निसर्गाचं खरं आपण आभार मानले पाहिजेत, कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे. पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली. आपल्याला हा जे काही स्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी, शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. त्याच्याकरता पाण्यावर आपण काटेकोरपणे वापर केला पाहिजे. जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर 70 ते 75% पाणी हे 30% पर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी, बाकीच्या याच्यासाठी. परंतु 70% पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्सारण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो. याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलंय. आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण 2 कंपन्यांबरोबर आता मोठे MIDC बरोबर 40 MLDचा करार केलाय. नवीन एअरपोर्टचा आहे. आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला 5 MLD पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूर मधून देतोय. जवळजवळ 2 मोठ्या ज्या सेमीकंडक्टर कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या, कंट्रोलेस आणि यांच्यावर आपण स्वतः करारनामे केले. त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो. आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली. आपण जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून नवी मुंबईकरांना त्याचे हे होईल. वहीं उन्होंने यह आश्वासित किया कि नवी मुंबईकरों के लिए जलापूर्ति की क्वालिटी और क्वांटिटी पर कोई समझौता नहीं किया जाएगा. नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी, प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही, म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणारं त्याचा जो गुणक आहे तेवढं पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत. वहीं उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई की तेजी से बढ़ती लोक संख्या को देखते हुए पाताल गंगा, पोशिर व शिलार जैसे अन्य जल स्रोतों का नियोजन किया जा रहा है. शहराची लोकसंख्या 2055 पर्यंत आम्ही नियोजन केलं. 50च्या पुढे जाऊन आज आपण बघितलं तर, आणि 2047 भारत आपण 100 वर्ष स्वातंत्र्याचा होईल. 2035 मध्ये महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2035 पर्यंत असे 3 टप्प्यामधलं आपण नियोजन आपण केलेलं आहे. आणि ह्या नियोजनामध्ये विशेषतः लोकसंख्या ही 45 ते 45 लक्ष होईल. आणि 45 लक्ष लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठ्यासाठी आपण पाताळगंगामधून 50 MLD घेतोय. आणि पोशीर आणि शिलार हे 2 धरणांची मान्यता झाली, त्याच्यातून 500 MLD पाणी मिळणार आहे. मला खात्री आहे की हे जे आजचं जी काही लोकसंख्या वाढीव लोकसंख्या आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या गतीला आपण म्हटलं तरी कमी होईल वेग जो आहे. आणि बऱ्यापैकी तो नॉर्मलाइज आपण एक प्लॅटू म्हणतो तिथे स्थिर होतील अशा पद्धतीची जागतिक किंवा सगळे आकडेवारी समोर येते. आणि त्यामुळे आपल्या शहरासाठी कायम शाश्वत पाणी पुरवठा राहील याची खात्री घेतलेली आहे. इस परंपरागत जल पूजन समारोह ने इस बात को फिर सिद्ध कर दिया है कि दूरदर्शिता, समर्पण और साहसिक निर्णयों के माध्यम से नवी मुंबई का विकास निरंतर गति से आगे बढ़ रहा है. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.